Good afternoon, everyone. This is our next lecture on a material science. Today, we will start our second new topic from a material science, which is biomaterials. Our biomaterials contain five main points. First point is biomechanism. Second point is classification of biomaterials. Third is processing of biomaterials. Fourth is properties of biomaterials. And last point is applications of biomaterials. सुरुवातीला आपण या टॉपिकबद्दल त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहे. नंतर आपण फर्स्ट पॉईंट चालू करणार आहे विच इज बायोमेकॅनिझम. अँड नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ बायोमटेरियल्स. क्लासिफिकेशन यामध्ये आपण बायोमटेरियलचं क्लासिफिकेशन बघणार आहे. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन दी स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन ऑफ दी बायोमटेरियल. Depending on the structural application, there are main four types of classification of the biomaterials. First type is metal and alloys. Second is bioactive glasses and glass ceramics. Third point is polymer, and fourth is composite. These are the four main classification of the biomaterials that we will study indeed at the time of that point. Next point is processing of biomaterial. Processing of biomaterials means इथं बायोमटेरियल्स कशी तयार करायची याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत या पॉईंटमध्ये. प्रोसेसिंग ऑफ बायोमटेरियल्स. फोर्थ पॉईंट इज प्रॉपर्टीज ऑफ बायोमटेरियल्स. यामध्ये आपण मटेरियलच्या काही प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. लाईक इन मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टीमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी येतात ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. आणि नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ दी बायोमटेरियल. आणि या बायोमटेरियलचं आपण इथं ॲप्लिकेशन बघणार आहोत. ॲप्लिकेशन कशावरती डिपेंड असणार आहे तर ते बायोमटेरियलसाठी कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे. ज्यामुळे आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं तर तिथं क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे. त्यात चार टाईप क्लासिफिकेशन आहेत. फर्स्ट क्लासिफिकेशन इज मेटल अँड अलॉय. सेकंड इज बायोॲक्टिव्ह ग्लासेस अँड बायोॲक्टिव्ह सिरॅमिक्स. थर्ड पॉईंट इज पॉलिमर अँड फोर्थ पॉईंट इज कंपोजिट. हे जे काही चार मटेरियल आहेत या चार मटेरियलचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. हे ॲप्लिकेशन आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहोत. दीज आर दी 5 मेन पॉईंट्स. लेट अस सी फर्स्ट इंट्रोडक्शन अबाउट दिस टॉपिक बायोमटेरियल. इंट्रोडक्शन. आपण इथं बायोमटेरियल्स म्हणजे काय त्याचे डेफिनेशन सुरुवातीला बघणार आहोत. बायोमटेरियल्स द मटेरियल्स विच आर यूज्ड फॉर स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन आर नोन ॲज बायोमटेरियल्स. जे काही मटेरियल्स आहेत द मटेरियल्स विच आर यूज्ड फॉर स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन आर नोन ॲज बायोमटेरियल्स. These materials are successfully used to replace damaged or diseased body part in a human and animal body. म्हणजे हे काही बायोमटेरियल्स आहेत. हे बायोमटेरियल यूज करून जे काही आपण बॉडीमध्ये काही चेंज झाला असेल, काही पार्ट डॅमेज झाला असेल, काही डिसीज झाला असेल तर तो पार्ट चेंज करू शकतो बाय यूजिंग दिस बायोमटेरियल्स. These biomaterials are successfully used to replace damaged or diseased body part in a human body or a animal body. These special materials are able to function by remaining in intimate contact with the living tissue with a minimum adverse reaction to the body. म्हणजे हे जे काही बायोमटेरियल्स आहेत जे आपण डॅमेज झालेले पार्ट किंवा डिसीज झालेले पार्ट हे रिप्लेस करण्यासाठी यूज करणार आहोत याचे काही मिनिमम साईड इफेक्ट असणार आहेत बॉडीमध्ये. This is possible because the mechanical, physical and chemical properties of the biomaterials are comparable with that of the host body. म्हणजे याचे खूप कमी साईड इफेक्ट असणार आहेत कारण त्याच्या पूर्णपणे मेकॅनिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी या स्टडी करून ते बॉडीमध्ये यूज केले जाणार आहेत. द डिग्री ऑफ परफॉर्मन्स ऑफ द होस्ट बॉडी डिटरमाइन द बायोलॉजिकल परफॉर्मन्स नोन ॲज बायोकम्पॅबिलिटी. What is biocompatibility? The degree of performance of the host body determines the biological performance known as biocompatibility. This is about the introduction about biomaterials. तर यामध्ये आपण काय बघितलं म्हणजे काही मटेरियल्स आहेत ते आपण स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन मेडिसिनमध्ये काही स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन म्हणून यूज करणार आहोत त्याला आपण बायोमटेरियल्स म्हणतो.
बायोमेट्रिकची डेफिनेशन होती. द मटेरियल्स विच आर यूज्ड फॉर स्ट्रक्चरल ॲप्लिकेशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन आर नोन ॲज बायोमटेरियल्स अँड दीज मटेरियल्स आर सक्सेसफुली यूज टू रिप्लेस. हे मटेरियल कशासाठी यूज केले जातात तर टू रिप्लेस डॅमेज्ड ऑर डिसीज्ड बॉडी पार्ट इन द ह्युमन अँड ॲनिमल बॉडी. And these special materials are able to function by remaining in intimate contact with the living tissue with a minimum adverse reaction to the body. And this is possible because the mechanical, physical and chemical properties of biomaterials are comparable with that of the host body. And last, biocompatibility. What is biocompatibility? The degree of performance of the host body determines the biological performance, which is known as the biocompatibility. This is about the introduction of the biomaterials. Let us start our first new point, which is biomechanism. What is biomechanism? Let us see biomechanism. The impact materials react with tissue in different way. म्हणजे जे काही मटेरियल्स आपण यूज करणार आहे बायोमटेरियल्स ते टिश्यूवरती वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होणार आहेत. The impact materials react with tissue in different ways depending upon the material type. Thus, tissue attachment mechanism depend on the response of the tissue to the impact surface. Thus, tissue attachment mechanism म्हणजे जे काही टिश्यू अटॅच होणार आहेत एखाद्या बायोमटेरियलला तर टिश्यू अटॅचमेंट मेकॅनिझम इज डिपेंड ऑन. हे कशावरती डिपेंड आहे? Depend on the response of the tissue to the impact surface. The impact material react with tissue in different way depending on the material type. Thus, tissue attachment mechanism depend on the response of the tissue to the impact surface. In general, one can classify the mechanism as inert, bioresorbable and bioactive. म्हणजे हे 3 टाईप आहेत बायोमेकॅनिझमचे. फर्स्ट टाईप आहे तो इनर टाईप आहे, सेकंड टाईप इज बायोरिसॉर्सेबल अँड थर्ड टाईप इज बायोॲक्टिव्ह. लेट अस सी फर्स्ट टाईप विच इज इनर्ट. द इनर्ट मटेरियल्स सच ॲज टिटॅनियम अँड ॲल्युमिना. इनर्ट मटेरियल कोणकोणते आहेत? 2 मटेरियल आहेत इनर्ट, टिटॅनियम अँड ॲल्युमिना. आर नियरली केमिकली इनर्ट इन द बॉडी. हे पूर्णपणे केमिकली इनर्ट आहेत इन द बॉडी अँड शो मिनिमम केमिकल इंटरॅक्शन विथ द ॲडजसंट टिश्यू. आणि याचं जे काही केमिकल इंटरॅक्शन आहे टिश्यू बरोबरचं हे खूप कमी आहे. फर्स्ट बायोमेकॅनिझम मटेरियल कोणतं आहे तर इनर्ट. द इनर्ट मटेरियल्स सच ॲज टिटॅनियम, ॲल्युमिना, ETC आर नियरली केमिकली इनर्ट इन द बॉडी. हे पूर्णपणे केमिकली इनर्ट इन द बॉडी आहेत अँड शोज अ मिनिमम केमिकल इंटरॅक्शन विथ ॲडजसंट टिश्यू. जे काही टिश्यू बरोबर ह्यांचं इंटरॅक्शन आहे इनर्ट मटेरियलचं हे खूप कमी आहे. दिस इज फर्स्ट टाईप. सेकंड टाईप इज बायोरिसॉर्सेबल मटेरियल्स. द बायोरिसॉर्सेबल मटेरियल्स सच ॲज ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, पॉलीॲसिटिक पॉलीग्लायकॉलिक ॲसिड, पॉलिमर, ETC आर डिझाईन्ड टू स्लोली रिप्लेस्ड बाय द टिश्यू. बायोरिसॉर्सेबल मटेरियल कोणकोणते आहेत तर ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, पॉलीॲसिटिक पॉलीग्लायकॉलिक ॲसिड अँड पॉलिमर आर डिझाईन्ड टू बी स्लोली रिप्लेस्ड बाय द टिश्यू. म्हणजे हे काय आहेत जे मटेरियल आहेत हे टिश्यू रिप्लेस करण्यासाठी यूज केलेले आहेत. अँड थर्ड टाईप्स ऑफ मटेरियल इज बायोॲक्टिव्ह मटेरियल. द थर्ड क्लास ऑफ द मटेरियल सच ॲज ग्लास ceramic and a glass ceramic, combination of a glass ceramics which contain oxide of silicon, oxide of sodium, oxide of calcium, oxides of phosphorus form a chemical bond with living bond. म्हणजे हे जे काही मटेरियल्स आहेत ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन, ऑक्साइड्स ऑफ सोडियम, ऑक्साइड्स ऑफ कॅल्शियम, ऑक्साइड्स ऑफ फॉस्फरस हे काय आहे ते केमिकल हे लिव्हिंग बॉन्ड बरोबर त्याचा बॉन्ड हे तयार करतात. फॉर्म ए केमिकल बॉन्ड विथ ए लिव्हिंग बॉन्ड leading to the formation of a strong mechanical impact bond. These materials are known as bioactive materials since they bond to living bond. म्हणजे हे जे काही मटेरियल आहे त्यांना बायोॲक्टिव्ह मटेरियल आहे म्हटलं जातं आणि ते लिव्हिंग बॉन्ड बरोबर हे बॉन्ड तयार करतात म्हणून याला बायोॲक्टिव्ह मटेरियल म्हटलं जातं.
तर बायोमेकॅनिझममध्ये आपण 3 टाईपचे मटेरियल बघितले. फर्स्ट इज इनर्ट मटेरियल, सेकंड इज बायोरिसॉर्सिबल मटेरियल अँड थर्ड इज बायोॲक्टिव्ह मटेरियल. इनर्ट मटेरियल आहे ते त्याचा काही इम्पॅक्ट जो आहे टिश्यू बरोबरचा तो एकदम कमी आहे. दिस बायो इनर्ट मटेरियल शोज मिनिमम केमिकल इंटरॅक्शन विथ द टिश्यू. सेकंड मटेरियल्स आहे बायोरिसॉर्सिबल मटेरियल्स. These materials are used to replace the some tissues. And last type of material is bioactive material. Bioactive material are known as bioactive material since they bond with living bond. म्हणजे जे काही मटेरियल आहेत बायोॲक्टिव्ह हे लिव्हिंग बॉन्ड बरोबर बॉन्ड तयार करतात, त्यामुळे त्याला बायोॲक्टिव्ह मटेरियल म्हटलेलं आहे. दिस इज अबाउट बायोमेकॅनिझम. From next lecture we will start our next point, which is classification of biomaterial. Today we will stop here.